संजय दत्त पुण्याच्या येरवडा जेलमध्ये परतला. फर्लोच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नामंजूर झाल्यावर संजय पुन्हा जेलमध्ये. नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. संजय दत्तच्या फर्लो अर्जावरती जोरदार वादळ उठल्यानंतर तो अखेर जेल प्रशासनानं फर्लो अर्ज नामंजूर केला आणि आज संजय दत्तला येरवडा जेलमध्ये पुन्हा परतावं लागलं. बातमी पाहणार आहोत. इतरही हेडलाईन्स. भीषण दुर्घटनाग्रस्त माळीन गावाला एकनाथ खडसेंनी दिली भेट. पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी जमीन उपलब्ध करून देण्याचं केलं आवाहन. आयबीएन लोकमतच्या बातमीचा दणका. एसटी प्रशासनानं घेतलं नमतं धोरण. तान्हुलीला सोबत घेऊन नोकरी करणाऱ्या महिला कंडक्टरला देणार बैठका. शेतीचा अर्धाच हंगाम झाला असूनही तरुण शेतकऱ्यानं घेतलं 7 लाखांचं उत्पन्न. भंडाऱ्याच्या आशिष खेडीकर यांनी पिकवली 9 टन काकडी आणि 9 टन कारली. गोंदिया जिल्ह्यातल्या ब्रिटिशकालीन हाजरा धबधब्याचं आणि कचरागड मधल्या गुंफांचं जतन करण्यासाठी प्रयत्न करणार. पालकमंत्र्यांनी दिलं आश्वासन. वर्ध्याच्या चौकांमध्ये विकायला आलेल्या आहेत बांबूपासून आकर्षक वस्तू. रोजगारासाठी आदिवासींचा महत्वाचा व्यवसाय. आणि पालघर जिल्ह्यात जव्हारमध्ये पारंपरिक भात शेतीला नवा पर्याय. जरवेराच्या फुलशेतीतून आदिवासींना लाखाच्या घरात मिळतोय नफा. गेल्या वर्षी भीषण दुर्घटनेला सामोरं गेलेल्या माळीन गावाला आज महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भेट दिली. धक्कादायक गोष्ट म्हणजे पुनर्वसनासाठी जागा तुम्ही उपलब्ध करून दिली तर बरं होईल असं खडसेंनी पीडित ग्रामस्थांना सांगितलं. यामुळं ग्रामस्थ चांगलेच नाराज झालेले आहेत. राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत आणि घराचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल असं खडसे यांनी म्हटलं. माळीन दुर्घटनेला 5 महिने पूर्ण होऊन गेलेत आणि या घटनेचा, या परिसराचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज या ठिकाणी भेट दिली. त्यांनी या भागात या परिस्थितीचा पाहणी केल्यानंतर नेमकं ग्रामस्थांच्या काय भावना आहेत आपण त्यांना विचारणार आहोत. माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. काय सांगाल, तुम्हाला आज जो पुनर्वसन मंत्र्यांनी जो शब्द दिलाय तो कितपत पाळतील आणि किती दिवसामध्ये ही कामं मार्गी लागली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला वाटतं की जेवढं लवकर होईल तेवढं शासनाने याच्यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा. कारण आज दिवसेंदिवस चालले सेडची अवस्था. 6 महिन्यानंतर आज आम्हाला काही लोकांना सेड मिळाले तर काही नाही मिळाले नाही. जागेचा जो प्रश्न आहे, जागेच्या प्रश्नासंदर्भात शासन म्हणतंय झांजरेवाडीची जागा घ्या, पण आमच्या रहदारी आणि शेतीच्या दृष्टीनं ती आम्हाला गैरसोयीची आहे. आणि या ठिकाणी कसळवाडी इथे जागा आहे, पण इथे शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की आम्ही जागा देऊन बसलो तर आमच्या मुलाबाळांचं भविष्यामध्ये काय, मग त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार. तर आमचं म्हणणं असं आहे की शासनाने या 4-5 शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत की त्यांच्या मुलांना कुठेतरी शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं. सहकारी संस्थात असेल, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून त्या अडचणी ज्या आहेत नोकरी संदर्भातल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी यांनी पुढाकार घ्यावा. एक शासन म्हणतंय की तुम्ही ग्रामस्थांनी जागा मिळवून द्या, पण जागा मिळवून देण्यासाठी प्रश्न असा आहे की त्यांना त्या बदल्यात मोहबदल्यात त्यांना शेती क्षेत्र द्या किंवा त्यांना नोकरी द्या. तर शासन जो मोहबदला देतोय तो ग्रामीण भागाच्या मानाने जरी 4% दिला तरी 1 एकरा पाठीमागे फक्त 2 ते 2.5 लाख रुपये आणि आज 1 गुंठ्याची शहरातला भाव बघितला तर आपण 30 ते 40 लाख रुपये एवढी तफावत आहे. आणि त्याच्यामुळे ही लोक आपल्या जमिनी द्यायला तयार होत नाहीत. झांजरेवाडी असेल किंवा आडिवरी असेल, आडिवरीचे काही ग्रामस्थ आहेत जी जागा या माळींसाठी योग्य अशी समजली जाते. नेमके त्यांचे काय प्रश्न आहेत आपण त्यांना विचारणार आहोत. तुम्ही आडिवरीचे ग्रामस्थ आहात, काय नेमक्या तुमच्या अडचणी आहेत आणि तुम्ही जागा ही द्यायला का तयार? माळीन गावची दुर्घटना होऊन आता 6 महिने पूर्ण झाले. 6 महिने पूर्ण होत असताना 30 वर्षापूर्वी आमच्या जमिनी धरणामध्ये गेल्यात. त्याचा मोबदला शासनाने अजूनही आमच्याकडे दिला नाही आणि तोच मोबदला अजून आम्हाला मिळाला नाही. त्याबद्दल आम्ही जागा देऊ शकत नाही. संदर्भात शासनाच्या आमच्याकडे आडिवऱ्यामध्ये 2-3 मिटिंगा झाल्या.
त्या मिटिंगमध्ये शासन आज आम्हाला असं म्हणते 5व्या मिटिंगला का तुम्ही जरी जमिनी दिल्या नाही तरी त्या तुमच्या जमिनी घेऊ शकतो, असा अन्याय शासन आमच्यावरती करते. त्याच्यामुळं मुळात आमचा शासनावरती विश्वास नाही, कारण आजही आम्ही बुडीक क्षेत्रामध्ये थांबलेलो आहे. आडवरे ग्रामस्थांची हीच मागणी आहे की आमच्या आधीच पुनर्वसन झालं नाही तर ही जागा द्यायची कशी. त्यामुळं महसूल मंत्री या ठिकाणी येऊनही अद्याप हा प्रश्न मिटलेला नाही. उलट महसूल मंत्र्यांनीच या लोकांना त्यांच्या कोर्टामध्ये प्रश्न टाकलेला आहे का तुम्ही जागा द्या. महसूल मंत्र्यांनाच लोकांकडे जागा मागण्याची वेळ येते. हा नक्कीच विचार करण्याला लागणारी ही गोष्ट आहे. रायचंद शिंदे, IBN लोकमत, माळीण, पुणे. आणि या सगळ्या पाहणी दौऱ्यानंतर महसूल मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे काय म्हणाले ते पाहूया. आता आडवीर म्हणून गाव आहे, आडविरे, त्या गावची जागा आता ग्रामस्थांच्या सहमतीने ठरावी अशी अपेक्षा आहे. दोघं गावांमध्ये चर्चा सुरू आहे. त्या जून जुलै पर्यंत जागा जर उपलब्ध झाली, लवकर जागा उपलब्ध झाली तर या 6 महिन्याच्या आत या सर्व गावाचं पुनर्वसन व्हावं. वाशिम मधल्या महिला कंडक्टरला अखेर न्याय मिळालेला आहे. बातमी आहे IBN लोकमतच्या इम्पॅक्टची. IBN लोकमतनं चालवलेल्या महिला कंडक्टरच्या बातमीचा धसका घेऊन ST महामंडळानं प्रशासनानं वाहक महिलेला सोयीचं काम देण्याचं आश्वासन दिलं आहे. तर त्या महिलेनंही तिला होत असलेल्या त्रासाची गंभीरता लक्षात घेऊन IBN लोकमतला या संदर्भात दाद मागितलेली होती. IBN लोकमतने तिची ही बातमी दाखवून न्याय मिळवून दिल्याबद्दल या महिलेने आभारही मानलेले आहेत. सुजाता इंगळे या महिला कंडक्टरची मुलगी केवळ 10 महिन्यांची आहे. आपल्या छोट्याशा मुलीला घेऊन ही महिला कंडक्टर आपलं काम करते. गेल्या 4 महिन्यांपासून तिची ही कसरत सुरू आहे. तिनं बैठं काम द्यावं अशी मागणी केली होती, पण ती मान्य करण्यात आली नव्हती. पण अखेर IBN लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर ST महामंडळानं तिची मागणी मान्य केली. माझ्या अधिकाऱ्यांकडे बैठे काम मिळण्याबाबतचा अर्ज सादर केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी आता मला बैठे काम देण्याचे आश्वासन केले आहे. IBN लोकमतनी काल दिवसभर माझी बातमी चालवली. त्या बातमीची दखल घेतल्यामुळे आज त्यांनी मला बैठे काम देण्याचं आश्वासन दिलं आहे. मी IBN लोकमतचे आभार मानते. राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले आज पाहायला मिळाले. निमित्त होतं उद्धव ठाकरेंच्या फोटो प्रदर्शनाचं. मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये उद्धव ठाकरेंच्या फोटोंचं प्रदर्शन सुरू आहे. राज ठाकरे यांनी या प्रदर्शनाला आज भेट दिली. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या फोटोंची प्रशंसाही केली. मला असं वाटतं ह्या एक्झिबिशनला देखील त्यांनी जे इन्फ्रारेडमधले फोटो काढलेले आहेत, मी त्याच्याकडनं समजून घेत होतो की हे नक्की काय असतं, कशा प्रकारे असतं. आणि ते खरंच विलक्षण अद्भुत आहे ते. कारण जे तुमच्या नॉर्मल डोळ्याला दिसत नाही ते तुम्हाला एका लेन्समधनं वेगळ्या प्रकारे रंग दिसतात आणि ते उमटतात, त्याला वेगळं दिसतं. ही मला असं वाटतं एक खूप अप्रतिम प्रयोग उद्धवने केलेला आहे आणि मला असं वाटतं सर्वांनी हे एक्झिबिशन पाहावं, नक्की पाहावं. मला काय वाटत नाही माझ्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी. आणि आम्ही एकत्रच वाढलेलो आहोत आणि एकमेकांची कला दोघेजण एकमेक बघत आलेलो आहोत आणि अप्रतिम छायाचित्रकार आहेत. मला असं वाटतं इलस्ट्रेटर म्हणून पण फार अप्रतिम त्याचं काम मी लहान असताना कॉलेजमध्ये असताना मी पाहिलेलं आहे आणि अप्रतिम इलस्ट्रेटर पण आहे. कंपोजिशनचा अप्रतिम सेन्स आहे आणि अप्रतिम कलाकार आहे. उद्धव साहेबांची कलाकृती पाहण्याचा योग जुळून येतोय. तुम्ही स्वतः चित्रकार आहात, तुमची अशी कलाकृती प्रदर्शन कधी बघायला मिळेल? परत तुम्ही मला कॉपी करतो म्हणून त्यापेक्षा थोड्या वेळाने केलं, नंतर केलं बघा. ठाकरेंचं घर हे कलावंतांचं घर. एकमेकांचं कौतुक करण्यासाठी दोन्ही भाऊ नेहमी पुढे आलेले आहेत. पण विषय महत्वाचा आहे तो या प्रदर्शनाचा आणि त्यातून जी मदत दुष्काळग्रस्तांना मिळणार आहे त्याचा.
आपल्या सोबत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. सर, या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, सर्व थरातले सर्व क्षेत्रातली लोक येत आहेत. काय वाटतंय की यातनं जो निधी गोळा होणार आहे त्या ती खऱ्या अर्थानं महत्वाची? नक्कीच मी सुरुवातीलाच सांगितलं की फोटोग्राफी ही एक कला आहे, हा माझा छंद आहे आणि या छंदातून जर मी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकलो तर मला असं वाटतं माझ्या कलेचं सार्थक झालं. आणि मला खरंच समाधान आहे की सर्वसामान्य येत आहेत तिकडे आणि माझ्या कलेचा आस्वाद लुटतायत. ज्या इन्फ्रारेड फोटोग्राफीचं सर्वांना उत्सुकता आहे ती नेमकी काय आहे ते तुम्ही समजावून सांगा प्लीज. बापरे, खूप मोठं हे होईल. थोडक्यामध्ये मी सांगतो, विज्ञान आणि कला यांची ती सांगड आहे. आपण ज्या वेळेला बाहेर पाहत असतो सगळं, त्यावेळेला इन्फ्रारेड किरणं ही तिकडे असतात, निसर्गात आहेत, पण ती आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. आता त्याच्याबद्दल शास्त्रीय माहिती ह्याच्यातला कोणतरी अभ्यासक तुम्हाला देऊ शकेल. ज्या वेळेला आपण डिजिटल कॅमेऱ्यामध्ये प्रतिमा बंदिस्त करतो, ज्याला आपण प्रकाशचित्र म्हणतो, प्रकाशचित्राचा अर्थ फोटोग्राफी म्हणजे रायटिंग विथ लाईट. नॉर्मल लाईट हा त्या सेन्सरवरती येतो आणि प्रतिमा तयार करतो. त्यावेळेला इन्फ्रारेड किरणंही अडवली जातात. मी नेमकं उलटं केलेलं आहे. नॉर्मल जी किरणं असतात त्यांना अडवलेलं आहे आणि इन्फ्रारेड लाईट आतमध्ये येऊ दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघता की हा परिणाम आपल्याला मिळालेला आहे. या प्रदर्शनीचं प्रयोजन हे दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही प्रदर्शनी बघायला आले. त्यांना तुम्ही काय सल्ला दिला? कारण तुम्ही 2 दिवसापूर्वी असं म्हणाला होतात की हे सरकार दुष्काळग्रस्तांसाठी काही करत नाहीये. हे सरकार असतं नाही. मी असं म्हटलं, ही आपत्ती एवढी मोठी आहे की जिथे सरकार कमी पडतं तिथे मी काय करणार. आणि म्हणून मला असं वाटलं की प्रत्येक वेळेला मी काय करणार हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, जो प्रत्येकाने आपल्याला विचारला पाहिजे. माझ्या परीने जे मी काय करू शकतोय ते मी करतो आहे. आज धाकटे बंधू राज ठाकरे सुद्धा आले, यातनं काय अर्थ काढायचा? का त्यांनी सांगितलेलं, तो पण कलाकार आहे, उत्तम व्यंगचित्रकार आहे आणि कलाकार म्हणून त्यांनी माझ्या कलेबद्दल, फोटोग्राफीबद्दल त्याचं जे काय प्रामाणिक मत आहे ते सांगितलंय. कारण आम्ही एकमेकाची व्यंगचित्र तो काढत होता, मी सुद्धा काही काळ काढत होतो, तो अजूनही चांगली व्यंगचित्र काढतो. स्वतः माझे वडील शिवसेना प्रमुख हे तर जगदविख्यात व्यंगचित्रकार होते. माझे काका म्हणजे राजचे वडील हेही व्यंगचित्रकार होते. त्याच्यामुळे कलेचा वारसा आमच्या घराण्याचा आहे. आपण बघितलं, कलेचा वारसा घरातच आहे असं उद्धव ठाकरे सांगत होते आणि राज ठाकरेंनी आज भेट दिली या प्रदर्शनाला, तेही आपण पाहिलं. दुसरी बातमी होती संजय दत्तच्या संदर्भातली. संजय दत्तचा फरलोचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, त्यामुळे संजय दत्त संध्याकाळच्या सुमारास येरवडा जेलमध्ये हजर झाला. फरलो संपूनही अर्जावर निर्णय न झाल्यानं परवा पुण्याला गेलेला संजय दत्त तांत्रिक बाबींचा फायदा घेत मुंबईला परतला होता. पण फरलोची मुदत वाढवण्याचा अर्ज फेटाळण्यात आल्यानं आता संजय दत्त जेल बाहेर राहिलेला होता आणि त्यानंतर तर नामंजूर झाल्यानं हा अर्ज संजय दत्तला येरवडा जेलमध्ये आज हजर राहावं लागलं. त्याची ही दृश्य जेव्हा संजय दत्त आज संध्याकाळी येरवडा जेलमध्ये पोहोचला. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. शेतीचा अर्धाच हंगाम झाला असूनही तरुण शेतकऱ्यानं घेतलं 7 लाखांचं उत्पन्न. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आणि शेतीचा अभ्यास करून भरघोस उत्पन्न घेता येतं हे भंडाऱ्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. शेतीचा अर्धा हंगाम झालाय आणि आशिष खेडीकर या शेतकऱ्याला तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतीचा खर्च वजा केला तर जवळपास 6 लाख रुपयांचा फायदा त्यांना होणार आहे. आपल्या शेतात 9 टन काकडी आणि 9 टन कारलं त्यांनी पिकवलेलं आहे. शेती म्हणजे फक्त तोट्याचा व्यवसाय नाही हे मूळचे ॲडव्होकेट असलेले खेडीकर यांनी दाखवून दिलंय. हायकोर्टात प्रॅक्टिस होती पण जॉब सॅटिस्फॅक्शन जे होतं ते भेटत नव्हतं. पण जेव्हा मी सांगितलं की मी हे सोडून राहिलो आहे आणि शेतीकडे वळून राहिलो आहे तर घरचे लोकांनी मला खूप विरोध केला.
काय मूर्खपणा करू नको म्हणून हा. पण मी असा त्याच्यात अनुभव आला की धाना पिकामध्ये खूप काही असं माणूस पैसे कमवू शकत नाही, खूप जास्त मेहनत करून प्रोडक्शन काढू शकत नाही. किती प्रोडक्शन काढलं तरी धान पीक परवडण्यासारखं नाही आहे. म्हणून मी थोडं कमर्शियल दृष्टिकोन ठेवून कारले आणि काकडीची लागवड केली, याच्यासाठी की लोकांना पण कळावं की आपल्या एरियात पण कारले आणि काकडी हे होऊ शकतात. सर्वांगानं वाकणारा बांबू कुशल कामगारासाठी आणि आदिवासी बांधवांसाठी रोजगाराचं साधन आहे. बांबूंपासून आकर्षक वस्तू तयार करून विकणारं जाधव कुटुंब सध्या वर्ध्यातल्या बजाज चौकात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बांबूपासून बैलगाडी, जहाज, तुळशी वृंदावनं अशी कलाकुसरीच्या वस्तू विकण्याकरता हे कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातून इथं आलंय. गेल्या काही वर्षांपासून दिल्ली, भोपाळ, मुंबई आणि इतर काही शहरांमध्ये भटकंती करणाऱ्या या कुटुंबाचं सध्या फुटपाथवरचं हे वास्तव्य आहे. हो घेते तर ना. आता आम्ही मार्केटमध्ये गेलो, एक पब्लिक आली की दुसरी पब्लिक येते, आम्हाला प्राईस विचारते, आम्ही सांगतो 70 जे आहे 200 आपण जे आहे ते आपण सांगायचं. कमी जास्ती करतो, कोणी 10-20 रुपये कमी देते, आम्ही देऊन टाकतो. याची कसेरीच्या मी त्याच्यात काढतो. नंतर एक ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. केवळ हाऊस म्हणून सायकल सफर करण्याची क्रेज अनेकांमध्ये असते. मात्र पर्यावरण रक्षणाचा संदेश सायकलवरून रॅली काढत गावोगावी फिरून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या हलकर्णी गावच्या विद्यार्थ्यांनी केला. नवीन वर्षात त्यांनी केलेल्या आदर्श संकल्पाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या जीवनात सायकल आणि तिचं महत्त्व हे किती आहे हे पटवून देण्याचा हे विद्यार्थी प्रयत्न करतात. सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी संकल्प करीत आहोत. गेले 4 दिवस झाले आम्ही विविध गावांमध्ये जाऊन सायकली रॅलीद्वारे अनेक उपक्रम राबवले आहोत. सायकलीमुळे मानवाला कोणकोणते फायदे होतात हेच आम्ही याच्यातून सांगू इच्छितो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही हा समाज प्रबोधन करीत आहोत. सायकल चालवा, उंची वाढवा, सायकल चालवा, वजन घटवा, सायकल चालवा, जीवन सुंदर बनवा, सायकल चालवा, निरोगी राहा. अन्नधान्याची पूजा करणारा एक उत्सव पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातील आदिवासी लोक साजरा करतात. कणसरी मातेनं 12 धान्यांचा शोध लावला अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यातलं नागली हे धान्य महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे नागली खळ्यावरून घरी आणली की खळ्यावर कणसरी मातेची मूर्ती बनवली जाते आणि आदिवासी कुटुंब या देवीची तिथं भक्तिभावानं पूजा करतात. घांगली नावाचं वाद्य वाजवून ओव्यांच्या माध्यमातून कणसरी देवीची कथाही इथे सांगितली जाते. आदिवासी शेतकरी साधारणपणे भाताची शेती करताना दिसतात, पण पालघरच्या जव्हारमध्ये भोये कुटुंबियांनी आपल्या 10 गुंठे शेतीमध्ये पॉलीहाऊस बांधून जरबेरा फुलांची लागवड केली आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या अवघ्या 8 महिन्यामध्ये 6 लाख रुपयांचा नफा कमवला. या फुलांसाठी फारसं पाणीही लागत नाही, शिवाय मजूरही जास्त लागत नाहीत. भात शेतीसाठी मजूर आणि पाणी दोन्ही मोठ्या प्रमाणात लागतात. त्यामुळे फुलशेतीचा पर्याय दिलासादायक असल्याचं स्पष्ट होत आहे. हे पॉलीहाऊस बांधण्यासाठी 12 लाखांचा खर्च आलाय. हे पॉलीहाऊस बांधण्याकरता 50% अनुदानही मिळालेलं होतं. भात शेतीला मेहनत खूप आणि पाणी खूप लागते उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये समजा, कारण ते पावसाळी पाण्यावरच घेऊ शकतो भात शेती ह्या ठिकाणी. जर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये घ्यायचे म्हटलं तर त्याला भरपूर पाणी लागतं, ते घेऊ शकत नाही. याला पाणी कमी लागते, कमी पाण्यातलं देखभाल सुद्धा कमी लागते. एकदा 2 माणसांमध्ये एकदा ग्रीन हाऊसमध्ये घुसली की 2 माणसांवरतीचे 10 गुंठ्याचं प्रोजेक्ट होऊ शकतोय. आणि एक मेन गोष्ट म्हणजे की मार्केट थोडं लांब पडलं, मार्केटची सोय समजा जवळच झाली तर नक्कीच याचा अजून शेतकरी फायदा घेतील. यंत्र इथंच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.